मुलींचा आणि महिलांचा वारसा हक्क हा थोडासा क्लिष्ट आणि किचकट प्रकार. त्यातही मुलींचा आणि महिलांचा वारसा हक्क आणि त्याच्यावर त्यांच्या विवाहाचा होणारा परिणाम हा कंगोरा जो आहे तो या मूळच्या क्लिष्ट विषयाला अजूनच थोडासा अधिक क्लिष्ट करतो. वास्तविक वारसा हक्क हा जन्मसिद्ध हक्क असतो. मग एखाद्या व्यक्तीच्या जन्मसिद्ध हक्कावर त्याने नंतर विवाह करणे किंवा न करणे याचा परिणाम होईल का? याचा साधा तर्क जरी आपण वापरला तरी त्याचं उत्तर नाही असं येतं. मात्र तरी सुद्धा अजूनही बहुतांश लोकांना असा प्रश्न आहे, की एखाद्या मुलीचा किंवा महिलेचा विवाह झाला, तर त्या विवाहाची तारीख आणि तिचा वारसा हक्क याचा काही संबंध आहे का? हा प्रश्न उद्भवण्याचं मूळ कारण म्हणजे सन 94 मध्ये महाराष्ट्र राज्याने उत्तराधिकार कायद्यामध्ये केलेली सुधारणा. आता ही सुधारणा लागू करण्यात आली, त्या सुधारणेनुसार असं ठरवण्यात आलं, की मुलांप्रमाणे मुलींना सुद्धा वडिलोपार्जित मालमत्तेत समान हक्क मिळेल. मात्र ही सुधारणा लागू होण्यापूर्वी ज्या मुलींचा किंवा महिलांचा विवाह झालेला आहे, त्यांना या कायद्याचा लाभ मिळणार नाही. आणि ही जी सुधारणा होती ती लागू करण्यात आली 22 जून 1994. म्हणून आजही अनेकांच्या मनात हा प्रश्न, हा संभ्रम आहे, की एखाद्या मुलीचं किंवा महिलेचं 22 जून 94 पूर्वी जर लग्न झालेलं असेल, विवाह झालेला असेल, तर तिला वारसा हक्क मिळणार का नाही? हा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या एका आदेशाने कायमचा निकालात निघालेला आहे. आपण याच्यावर आधी सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, पण त्या व्हिडिओ नंतर सुद्धा या स्वरूपाच्या शंका आमच्यापर्यंत आणि कमेंट्सच्या माध्यमातून येत आहेत. म्हणून याची पुनश्च एकदा माहिती देण्याकरता हा एक नवीन व्हिडिओ साधारणतः त्याच विषयावर आपण बनवला आहे. जर आपण या आधीचा व्हिडिओ बघितला असेल, तर आपण हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल, आपण स्किप करू शकता. पण याबद्दल जर तुम्हाला अजूनही संभ्रम असेल, तर मात्र हा व्हिडिओ अवश्य बघा. आता मुंबई उच्च न्यायालय आपल्या निकालात काय म्हणतं? तर नोंदीवरनं हे निर्विवाद आहे, की संबंधित जमीन अर्जदाराच्या वडिलांना आणि इतरांना कुळ कायदा कलम 32 म अंतर्गत प्रमाणपत्राद्वारे देण्यात आलेली होती आणि वडिलांच्या निधनानंतर वारस म्हणून त्या सगळ्यांची नावं महसुली अभिलेखावर नोंदवण्यात आलेली होती. त्यानंतर महामार्गाकरता त्या जमिनीचं संपादन करण्यात आलं आणि त्याच्याकरता साधारणतः 8 कोटी रुपये इतकी भरपाई मंजूर करण्यात आली. आणि आता 8 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम मिळते म्हटल्यावर त्याच्यावरनं कुटुंबामध्ये वाद निर्माण झाले. वाद निर्माण झाल्यावर ते प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलं आणि जिल्हा न्यायालयाने आपल्या आदेशाने या वारसांपैकी ज्या मुलीचं लग्न 22 जून 94 पूर्वी झालेलं आहे, त्या मुलीला हक्क नाकारला. त्याबद्दल उच्च न्यायालय काय म्हणतं? माननीय जिल्हा न्यायाधीशांनी अर्जदाराचा दावा या कारणावरून फेटाळून लावला, की तिचे लग्न उत्तराधिकार कायद्यामध्ये करण्यात आलेल्या महाराष्ट्र दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी झालेले होते. ही दुरुस्ती 22 जून 1994 पासून लागू झाली. माननीय जिल्हा न्यायाधीशांच्या मते अर्जदाराचे लग्न या तारखेपूर्वी झाले असल्यामुळे तिला वडिलोपार्जित मालमत्तेत कोणताही हक्क राहिलेला नाही. परंतु असं करणं कायद्याच्या दृष्टीने चुकीचे असल्याचे दिसून येते. 1994च्या दुरुस्तीने मुलींना सहमालकी समान हक्क प्रदान केले. त्याआधी देखील हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार मुलगी ही वडिलांच्या संपत्तीत वर्ग 1 वारसदार म्हणून कायम राहते आणि तिच्या वैवाहिक स्थितीमुळे तिचा हा हक्क नष्ट होत नाही. त्यामुळे केवळ तिचं लग्न 22 जून 94 पूर्वी झाले या एकमेव कारणावरून तिला आणि तिच्या वारसा हक्काला वगळणं कायदेशीर कसोटीवर टिकणारं नाही. या टप्प्यावर हेही नमूद करणं आवश्यक आहे, की अर्जदाराचा हक्क आणि दावे केवळ कुळ कायद्यामधील तरतुदींनी नियंत्रित होत नाही, तर वैयक्तिक वारसा कायदा म्हणजे हिंदू उत्तराधिकार कायदा याने सुद्धा ते नियंत्रित होतात. सन 2005 मधील दुरुस्ती कायदा जो 9 सप्टेंबर 2005 पासून लागू झाला, त्याने अत्यंत दूरगामी परिणाम करणारा मूलभूत बदल केलेला आहे. या दुरुस्तीमुळे मुलगी ही स्वतःच्या हक्काने सहमालक म्हणून मान्य करण्यात आली आणि हा हक्क तिला मुलाप्रमाणेच मिळेल हे सुद्धा निश्चित करण्यात आलं. तसंच हा हक्क मिळण्याकरता ती दुरुस्ती पूर्वी किंवा नंतर केव्हाही जन्मलेली असेल तरी तिचा हक्क अबाधित राहतो.
त्या हक्कावर तिच्या जन्मतारखेने काहीही फरक पडत नाही. अशा कायदेशीर परिस्थितीत माननीय जिल्हा न्यायाधीशांनी अर्जदाराचा दावा केवळ 94च्या महाराष्ट्र राज्य दुरुस्तीच्या आधारे फेटाळणे पूर्णपणे अयोग्य होते. केंद्र सरकारने केलेला 2005चा कायदा हा नंतरचा असल्यामुळे आणि भारताच्या राज्यघटनेतील तरतुदीनुसार त्याला वर्चस्व प्राप्त असल्याने तोच कायदा लागू आहे असं मानलं जातं. त्यामुळे सोलापूर येथील माननीय जिल्हा न्यायाधीशांनी दावा केवळ लग्नाच्या तारखेवरनं फेटाळला हे चुकीचे आहे. वरील चर्चेच्या प्रकाशात सोलापूर येथील माननीय जिल्हा न्यायाधीशांनी दिलेला आदेश टिकवून ठेवणं शक्य नाही. अर्जदार ही मूळ मालकाचीच मुलगी आहे. त्यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीने तिला संबंधित जमिनीत समान अविभाजित हक्क आणि हिस्सा प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे अशा जमिनीच्या संपादनासाठी देण्यात आलेल्या भरपाईत तिच्या हक्काच्या प्रमाणानुसार हक्क, हिस्सा किंवा रक्कम मिळण्याचा तिला अधिकार आहे. तिचा दावा फेटाळणे म्हणजे तिच्या वैधानिक हक्कास नकारणे असंच होतं. त्यामुळे वादग्रस्त पुरस्कारामध्ये स्पष्ट कायदेशीर त्रुटी आढळून येते आणि म्हणून संविधानाअंतर्गत या प्रकरणात हस्तक्षेप करणं आवश्यक ठरतं. अशी उच्च न्यायालयाने निरीक्षणं नोंदवली आणि त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा न्यायाधीशांचा निकाल रद्द केला. या मुलीच्या बाजूने निकाल दिला. तिला त्या मालमत्तेमध्ये अविभाजित हक्क आणि हिस्सा आणि त्या जमिनीच्या संपादनाची जी काही रक्कम होती त्यामध्ये सुद्धा प्रमाणशीर हक्क आणि हिस्सा आहे हे स्पष्ट केलं आणि तो निकाल जो आहे तो त्या महिलेच्या बाजूने दिलेला आहे. म्हणजे एकीकडे जून 94 सालचा कायदा आहे, त्याच्यानंतर 2005चा केंद्राने केलेला कायदा आहे. हे दोन्ही कायदे अस्तित्वात आहेत असा जर कोणाचा संभ्रम असेल तर या कायद्याचा अर्थ लावताना मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 2005ची दुरुस्ती ही नंतरची आणि केंद्राची असल्यामुळे ती वरचढ ठरणार आहे. त्यामुळे 94च्या कायद्यातली जी काही दुरुस्ती असेल त्याचा विपरीत परिणाम कोणत्याही मुलीच्या किंवा महिलेच्या वारसा हक्कावर होणार नाही. म्हणून सगळ्यांनी एक कायम लक्षात ठेवा की किमान महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर कोणत्याही मुलीचं किंवा महिलेचं लग्न केव्हा झालं, तिच्या विवाहाचा दिनांक काय, याने तिच्या वारसा हक्कावर विपरीत परिणाम होणार नाही. महिलेच्या वारसा हक्काच्या चौकटीत जर ती बसत असेल तर केवळ विवाहाच्या दिनांकामुळे तिचा वारसा हक्क नाकारता येणार नाही. म्हणून हे आपल्या डोक्यात पक्क करा की विवाहाचा दिनांक आणि वारसा हक्क याचा काहीही संबंध नाही. या बाबतीत तुम्हाला कोण काय सांगतं, 4 लोक काय करतात, 4 लोक काय मानतात, याच्यावर कृपया विश्वास ठेवू नका. जे सत्य आहे, जे तथ्य आहे ते तुम्हीही शोधू शकता. मी तर म्हणतो माझ्यावरही आंधळा विश्वास ठेवू नका. या संदर्भात तुम्ही स्वतः शोध घ्या, थोडीशी माहिती घ्या आणि यातनं हे तथ्यच तुमच्या समोर येईल. त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. उगीच कोणीतरी काहीतरी सांगतं म्हणून कोणत्याही भूलथापांना कृपया बळी पडू नका. आपल्याला हा विषय कसा वाटला? आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.